हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थोडंसं तब्येत बरी नाही आहे आणि बाहेरचा पण आवाज वगैरे येतो, थोडं इग्नोर करा. तर मला आहे ना बरेच वेळेस आहे ना म्हणजे असं माझ्या फ्रेंडमध्ये असेल किंवा मी आणि आरू जर कुठे गेलो किंवा आम्ही माझ्या फॅमिलीसोबत जरी असली तरी पण मला आहे ना बऱ्याच वेळेस म्हणजे लोक थांबवून विचारतात लिटरली, हा तुझा मुलगा आहे का, तू याची आई आहेस का वगैरे, तुझं लग्न झालं आहे का, म्हणजे खूप सारे प्रश्न विचारतात. आणि एक वेळ तर आरोला खूप लहान होता, आय थिंक 6-7 महिन्याचा असावा. आणि त्याला ना मी सिन्नरला असताना ना बाजूला एक गार्डन होतं, तिथे नेलं होतं खेळायला. तिथल्या आजींनी लिटरली विचारलं होतं की हा तुझा भाऊ आहे का. खूप हसले होते त्या दिवशी मी. ना माझ्याविषयी खूप सारे प्रश्न आहेत, तर तेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगते. आणि सोबतच डिलिव्हरीनंतर मी माझं वेट लॉस कसं केलं हा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. तर सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला माझ्या थोडंसं मागची जी जर्नी आहे पास्टमध्ये ती घेऊन जाते, तिथून सुरुवात करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि आज आहे ना माझं थोडक्यात म्हणजे माझी लव्ह स्टोरी वगैरे विषयी पण तुम्हाला थोडंसं आज हिंट भेटणार आहे, ज्याचे व्हिडिओज मी बनवेलच लवकरच. जसंही मी कम्फर्टेबल होईल तसं मी बनवेल. ॲक्च्युली काय ना, मी अजून कम्फर्टेबल नाही. बरेचसे लोक मला कमेंट करतात की तुझं म्हणजे लव्ह स्टोरी वगैरे सांग, फॅमिली बॅकग्राऊंडविषयी सांग. तर त्या गोष्टी बनवण्याचं म्हणजे बोलण्यासाठी मी अजून कम्फर्टेबल नाही आहे. जसंही मी कम्फर्टेबल वगैरे होईल मी नक्कीच तुमच्यासोबत त्यासुद्धा गोष्टी शेअर करेन. सो चला, आजचा जो व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर माझं आहे ना, जसं की म्हटले, लव्ह स्टोरीविषयी हिंट भेटणार आहे. तर डिलिव्हरी वगैरे झाली आणि माझी फॅमिलीमधलं कोणी नव्हतं ज्यावेळेस माझी डिलिव्हरी वगैरे झाली. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे पण सांगत आलेले आहे. सिन्नरच्या मावशींनीच माझी डिलिव्हरी केली आणि एक माझी फ्रेंड होती प्रियंका म्हणून. तर या दोघींनी जे आहे माझं त्यावेळेस केलं होतं. आणि पूर्ण 9 महिने, पहिल्या महिन्यापासून तर पूर्ण 9 महिने मी घरातलं काम केलं, बाहेरच्या गोष्टी सांभाळल्या. भाजीला जसं की आता सांभाळते घर, भाजीला जाणं, घरातलं सगळं आवरणं, स्वयंपाक, सगळ्या गोष्टी, कुठल्याच गोष्टीला मी बाई लावलेली नव्हती. सगळं मी 9 महिन्यापर्यंत पूर्ण केलं. आणि ज्या दिवशी माझा लास्ट डिलिव्हरीचा दिवस होता त्या दिवशीसुद्धा मी सकाळी लवकर उठले, घरातलं सगळं आवरलं. आणि त्याच्यानंतर आम्ही ना बाईकवरच गेलो होतो डिलिव्हरी. आणि माझं आहे ना सी सेक्शन झालेलं आहे. डॉक्टरांशी डिस्कस करून ना आम्ही डेट वगैरे ठरवली, कारण माझ्या काही इश्यूजमुळे नॉर्मल होणार नव्हती डिलिव्हरी, त्याच्यामुळे सी सेक्शनच करावं लागणार होतं. म्हणून डॉक्टरांशी डिस्कस करून एक डेट ठरवली वगैरे घेतलं. आणि तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, आता गल्लीतल्यांना आमच्या पूर्ण वेगळं वाटत होतं आणि डॉक्टरसुद्धा वेगळं हे करत होते. मी मस्त अगोदरच जसं की म्हटले फॅमिली वगैरे कोणी नव्हतं आलेलं, तर अगोदरच माझी डिलिव्हरीची बॅग पॅक केली होती. आणि मावशींचा खूप मोठा हातभार होता, तर तुम्हाला सांगतेच पुढे. तर डिलिव्हरीची बॅग वगैरे पॅक केली आणि त्या दिवशी बॅग वगैरे घेतली आणि आम्ही निघालो होतो डिलिव्हरीसाठी. तर हसायला येत होतं थोडं, जसं की नर्स वगैरे आहेत, जसं की त्या दवाखान्यातले नर्स वगैरे होत्या, त्या बऱ्यापैकी फ्रँकली झाल्या होत्या आणि थोडं गमतीत म्हणायच्या वगैरे की तुम्ही पिकनिकला चाललेत की काय. म्हणजे आम्ही एकदम बॅग वगैरे घेऊन एकदम हॅपीली सगळं गेलो होतो, बॅग वगैरे घेऊन मस्त. आणि 2 व्हीलरवर गेलो होतो, आरुष पप्पांची गाडी आहे तिच्यावर गेलो होतो. तर असं काहीशी जर्नी होती. डिलिव्हरी वगैरे झाली आणि फॅमिली वगैरे कोणीच नव्हतं. तर मावशी होत्या, त्याच्यानंतर प्रियंकाचे फॅमिलीवाले होते आणि प्रियंका होती. तर घरी आलो, त्याच्यानंतर मावशी आणि प्रियंकाच होती माझ्याजवळ. तिच्या घरच्यांना पण काही इश्यूजमुळे येणं झालं नाही, म्हणून प्रियंकाचं त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं. आता ती मॅरिड आहे, तिला सुद्धा एक मुलगी आहे. तर त्यावेळेस तिचं लग्न नव्हतं झालेलं, ती सुद्धा कुवारी होती, तर ती माझ्याजवळ थांबली होती. आणि मावशी, तिला पण कधीच तिने अनुभव घेतलेला नव्हता की डिलिव्हरी बाईचं कसं काय करायचं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डिलिव्हरीचा किती मोठा पसारा असतो. जसं की त्या बाईला म्हणजे टाईमोटाईम खायला देणं आणि बाळाला वगैरे केअर घेणं, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात. तर मावशी कधी कधी यायच्या, मावशींना वेळ जमला नाही तर मावशी तिला शिकवायच्या की असं असं कर. स्वयंपाकाच्या मोस्टली गोष्टी प्रियंका सांभाळायची. आणि आरूचं सांभाळायचं झालं तर मावशी आंघोळ वगैरे घालणं, मालिश करणं मावशी वगैरे बघायच्या. तर असं करत करत आहे ना 1 महिना लोटला आणि प्रियंकाच्या फॅमिली इश्यूजमुळे तिला 1 महिन्यात घरी जावं लागलं. आणि त्याच्यानंतर तिथून पुढे मावशीसुद्धा आहे ना, त्यांची आहे ना ट्रिप होती काहीतरी, महिन्याभराची ट्रिप होती त्यांची, त्यासुद्धा तिकडे गेल्या. आणि नंतर मग सगळं जे आहे म्हणजे डिलिव्हरी झाली माझी, सी सेक्शन झालेलं होतं आणि 1 महिन्यात जे आहे मी उभी राहिली आणि घरातलं सगळं सांभाळणं मी केलं. त्याच्यानंतर टाके होते मला, पण मग 1.25 महिना मला करता येत नव्हतं. आता मला आहे ना बाळाला आंघोळ वगैरे घालण्याचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स होता, कारण माझ्या बहिणीच्या मुलींची आंघोळ वगैरे मी घालत असायची घरी.
मी प्रयत्न करायची, पण मग काय असायचं ना, मला टाक्यांमुळे ना बसायला वगैरे थोडा प्रॉब्लेम होत असायचा. ते 1.25 महिना जे आहे इंदू मावशींनी त्याला अंघोळ घातली आणि त्याच्यानंतर जे आहे ना मग मी सुरुवात केली अंघोळ घालायला, की म्हटलं सावरावं आपण आता किती ते दिवस घालणार आहे. तसं सगळ्यांचा स्वभाव खूप छान, सगळ्यांनीच खूप म्हणजे मी प्रेग्नेंट राहिल्यापासून त्यांनी मला खूप हे केलं, मोटिवेट केलं सगळ्या गोष्टींसाठी. मी थोडंसं इमोशनल झाले, त्या गोष्टी मला आठवल्या. तर सगळ्यांचा खूप सपोर्ट होता अगोदरपासून जसं की म्हटले. आणि मग इंदू मावशीसुद्धा आहे ना कंपनीत वगैरे जातात, अजूनच जातात, तेव्हाही जायच्या. आपल्याला असं वाटायचं की नको कुठेतरी नाही का, आपल्यामुळे त्यांची पण धावपळ होती. त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टींना सावरायला लागले. मला ना आरूला सांभाळून सगळ्या गोष्टी घरातलं आवरून वगैरे, आणि त्यात सी सेक्शन झालेलं होतं, 1च महिना झालेला होता. खूप अवघड गेलं, खूप जास्त लिटरली. आणि लहान बाळांचं खूप म्हणजे नाजूक असतं, सगळ्या गोष्टी वेळेवर हे कराव्या लागतात. सुशी म्हणजे 5-5 मिनिटात तर चालूच असतात लहान मुलांचं, तर सगळं मॅनेज करणं. प्लस त्याच्यामध्ये सी सेक्शन झालेलं होतं. मावशींचा रोज फोन असायचा, बाळाला पण सांभाळ, तू पण बघ, काम नंतर करता येईल, पण तुझी तब्येत जप, बाळाची तब्येत जप. त्याच्यानंतर इंदू मावशीसुद्धा होत्या, काय वाटलं तर मी इंदू मावशींना जे आहे विचारायची वगैरे, कसं काय सगळ्या गोष्टी करायच्या. आणि तेव्हापासून आतापर्यंत आहे ना माझं शरीर जे आहे ना ॲक्टिव्ह आहे. म्हणजे आराम वगैरे एवढं नाही, आता जेवढं आपण घरात करतो तेवढं, पण मग त्यावेळेस मला आहे ना एवढा म्हणजे पाहिजे तसा आराम नव्हता भेटलेला. कदाचित त्याच्यामुळेच मला असं वाटतं की माझी आतापर्यंत हेल्थ मेंटेन आहे. म्हणजे ना सांगायचा अर्थ हा, मला सांगायचं तुम्हाला एक अर्थ असा की त्यावेळेस माझा म्हणजे ना बायकांची नाही का म्हणजे आराम करून वगैरे तब्येत वगैरे वाढतात, खाई प्यायला कुठलीही कमी नव्हती, काही नव्हतं. पण मग एक नाही का आपल्याला स्वतःहून हे करायचं होतं. सांगायचं एकच की त्या पिरियडमध्ये त्या गोष्टी झाल्या तर आपल्याला फरक पडतो लगेचच. तर माझं त्यावेळेस आराम वगैरे काही झाले ना, म्हणजे पूर्ण ॲक्टिव्हच होती मी तेव्हापासून. आणि प्रियंका पण होती, जसं की म्हटले 1 महिना प्रियंका होती फ्रेंड. तर त्यावेळेस पण माझं काही काही हालचाल चालू असायची, म्हणजे नाही का म्हणजे ती जर किचनमधलं आवडत असेल तर मी हळूहळू बेडरूममधलं बाळाची गोळ्या औषधं वगैरे व्यवस्थित ठेवणं, थोडंफार वगैरे माझं चालू असायचं हालचाल. मी म्हणजे मला अगोदरपासूनच मला कधी बसून राहिलेलं आवडलं नाही. थोडं थोडं मेहनत ती होती तेव्हाच आहे ना ॲक्टिव्हनेस करायची, माझं हे करायची, मी मूव करायची. तर आणि त्यात पण आहे ना जर कोणी भेटलं वगैरे तर म्हणजे नाही का म्हणायचे की डिलिव्हरी झालेली आहे तरी पण ही एवढी मेंटेन कशी वगैरे. तर त्यावेळेस मावशी त्यांना म्हणायचे वगैरे नाही का, असं म्हणजे गप्पांमध्ये वगैरे बायका वगैरे जमतात त्यावेळेस, की आराम वगैरे तिला प्रॉपर झालेला नाही, माहेरपणाचं सुख नाही, असं मावशी त्यावेळेस म्हणायच्या. आता ते गोष्ट काय असेल मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की मी म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत पूर्णपणे ॲक्टिव्ह आहे. आराम वगैरे म्हणजे मला बसून राहणं तर आवडलंच नाही, तर ॲक्टिव्ह आहे. म्हणूनच मला असं वाटतं की माझं वेट जे आहे मेंटेन आहे एवढं, असं मला वाटतं. बघा मी तुम्हाला ना माझ्या डेली ब्लॉग्समध्ये सुद्धा एक गोष्ट शेअर केली होती की माझं आहे ना, मला असं वाटायला लागलं होतं की थोडं टमी पुढे येते, पोट थोडं पुढे यायला लागलं असं वाटत होतं. आणि त्याच्यावर आहे ना मी उपायसुद्धा केले होते, जसं की व्यायाम वगैरे करणं डेलीला, नंतर म्हणजे बरेचसे असे ड्रिंक पिणं, जसे की हेल्दी जिऱ्याचं पाणी झालं, नंतर ओवाचं पाणी झालं, उकळून ओवाचं पाणी वगैरे, त्याच्यानंतर बडीशेपचं पाणी असं प्यायचे. पण मग त्यावेळेस मला ते नाहीच वाटलं. आणि मग एक कुठेतरी मी असंच आहे ना सर्च केला आणि व्हिडिओ पाहिला वगैरे की ते तसं नसतं, पोट वगैरे पुढे येत नाही, मोस्टली बायकांचं येतं. पण मग माझ्या बाबतीतलं मी एक स्वतःला हे केलं, मी ओळखलं स्वतःला की त्या व्हिडिओ ऐकून वगैरे की आपला जो हा पाठीचा प्रेग्नेन्सीमध्ये पाठीचा जो कणा असतो ना, थोडासा आहे ना असा पुढे पुश होतो. आणि त्याच्यात पण त्याच्यात आहे ना आपल्याला असं वाटतं की पोट पुढे येतं, आणि पोट ऑब्व्हियसली थोडं पुढे येतं, आणि त्याच्यात आपल्याला असं वाटतं की आपलं पोट जे आहे पुढे यायला लागलं. पण ते तसं नसतं. व्यायाम वगैरे केल्याने त्या गोष्टी ज्या आहेत क्लिअर होतात. आणि त्यावेळेस पोट वगैरे बांधणं मला असं वाटतं ना, मी एवढं केलं नव्हतं. म्हणजे मोस्टली आता ज्या गोष्टी मला माहिती होत्या मी प्रेग्नेन्सीमध्ये किंवा प्रेग्नेन्सीनंतर आरू झाल्यानंतर त्या फॉलो केल्या, पण ज्या माहिती होत्या त्या केल्या. आता पोट बांधणं हे मला म्हणजे नाही का एवढं विश्वास नव्हतं त्या गोष्टींवर, आणि बेल्ट वगैरेचं मला एवढं माहिती नव्हतं त्यावेळेस. तर आणि व्हिडिओज वगैरे पाहून मी जर पोट बांधायचं ठरवलं होतं, तर ते ना माझी डिलिव्हरी झाली होती आणि 2-3 महिने झाले होते. त्यावेळेस मी 1-2 वेळेस बांधलं, नंतर मला थोडा त्रास व्हायला लागला, मी बांधणंही सोडून दिलं, ओढणीने वगैरे पोट बांधणं वगैरे. सो ओव्हरऑल माझी जी जर्नी आहे ना वेट लॉसची, ती अशी काहीशी आहे. आणि तुम्हाला जर म्हणजे
तुमचं जर आता प्रेग्नेंट वगैरे असाल, तुम्हाला डिलिव्हरीनंतर वजन वगैरे कमी करायचं असेल, आता माझ्यासारखं एवढं हार्ड वर्क करू नका, पण जर करायचं असेल डिलिव्हरीनंतर म्हणजे थोडं वेट लॉस, तर तुम्ही ना हळूहळू का असे ना, म्हणजे तुमचं जर सी सेक्शन असेल तर तुम्ही एक 5-6 महिने तर करू नका, त्याच्यानंतर चालू केलं तर बेटर, माझं असं एक मत आहे. बाकी तुम्हाला जर म्हणजे नाही का योगा वगैरे चालू करायचा असेल तर तुमच्या डॉक्टरकडून तुम्ही विचारून चालू करू शकता, कारण ते टाके वगैरे असतात, तुटण्याची वगैरे भीती असते, त्याच्यामुळे लगेचच व्यायाम वगैरे करायला जाऊ नका, डॉक्टरांना विचारा वगैरे. आणि माझं असं मत आहे की 6 महिन्यानंतर वगैरे तुम्ही चालू करा. आणि त्यात पण जर माझं एक सांगायचं झालं, व्यायाम वगैरे चालू करा आणि हळूहळू करायला सुरुवात करायची. असे जे ड्रिंक आहेत जसं की मी म्हटले, जिऱ्या ओव्याचं पाणी, हे सुद्धा तुम्ही पिऊ शकता उठून वगैरे, हे सुद्धा खूप आपल्या वेट लॉसमध्ये फरक देतात. आणि त्याच्यानंतर आहे ना, अजून एक सांगायचं झालं तर मला आहे ना कधी वाटायला लागलं की माझी आणखी तब्येत कमी होते, तर ते नंतर आहे ना आरूचं ज्यावेळेस मी ब्रेस्ट फिडिंग सोडलं, आरूला मी जवळजवळ 1.5 वर्ष ब्रेस्ट फिडिंग केलं आणि त्याच्यानंतर त्याचं बंद केलं, तर त्याच्यानंतर सुद्धा आहे ना माझी तब्येत जी आहे ना कमी व्हायला लागली. आता ती कशी ते सांगते. आपण आहे ना ब्रेस्ट फिडिंग वगैरे करतो ना बाळाला, तर आपल्या शरीराला आहे ना जेव्हा आपल्या पोटात काही असेल त्यावेळेस ते दूध वगैरे तयार होईल, तर त्यावेळेस मला ना भूक वगैरे लागायची. आणि मावशींनी माझा टायमिंग ठरवलेला होता जेवणाचा, ज्यावेळेस मी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतरच ठरवलेला होता की तुला या वेळेला खायचं, सकाळी 6ला, 9ला, 12ला, 3ला, 6ला आणि 9ला रात्री, असं मावशींनी टायमिंग ठरवला होता. तर त्या टायमिंगनुसार मी आरूला वर्षापर्यंत केलं, म्हणजे वर्षापर्यंत माझं तेवढा तसा टायमिंग होता जेवणाचा. कधी कधी होत असायचं लेट वगैरे, पण आरूला सांभाळून वगैरे, पण मग मी असा टायमिंग ठेवण्याचा माझा प्रयत्न केला होता वर्षापर्यंत. वर्षानंतर माझा जेवणाचा टायमिंग होता, मी ना 9ला, 12ला आणि 3ला असं टायमिंगला जेवायची आणि नंतर मी डायरेक्ट 8ला, अशा पद्धतीने मी जेवायची. ज्यावेळेस त्याला मी म्हणजे वर्षानंतर मी माझा जेवणाचा टायमिंग असा ठेवला होता. त्यावेळेस आपण बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असतो ना, त्यावेळेस आपल्याला भूक खूप लागते, कारण आपल्या शरीराला मिल्क प्रोडक्शन करायचं असतं, त्याच्यामुळे आपल्याला आणखी ना अन्नाची गरज असते, ऊर्जेची गरज असते, आणि त्याच्यामुळेच ना भूक वगैरे खूप लागते आपल्याला. म्हणून माझा जेवणाचा टायमिंग तसा होता. आणि जसंही मी त्याला ना ब्रेस्ट फिडिंग बंद केलं, त्याच्यानंतर मला भूक पण खूप कमी लागायला लागली, म्हणजे 2च वेळेस जसं आपण जेवतो, सकाळी नाश्ता आणि 12ला जेवण असं काहीच होतं, आणि रात्री 8:30ला, आणि मध्ये थोडंफार काही खाल्लं तर खाल्लं, असं काहीच होतं. म्हणजे त्यावेळेस ना माझी भूक खूप कमी झाली, कारण ऑब्व्हियसली मिल्क प्रोडक्शन बंद झालं, आणि मग भूक पण म्हणजे शरीराने ऑटोमॅटिकली हे केलं की आता म्हणजे एवढं ऊर्जेची वगैरे गरज नाही. अशा पद्धतीने मी आरूचं ब्रेस्ट फिडिंग बंद केलं, आणि अशा पद्धतीने माझं वेट लॉस व्हायला मदत झाली. आणि त्याच्यानंतर जर म्हणायचं झालं 2 वर्षानंतर, आता बाळ जे आहे ना 2 वर्षानंतर खूप ॲक्टिव्ह होतात, खूप पळायला वगैरे लागतात, खूप धुमाकूळ. आता जसं की तुम्ही माझे डेली ब्लॉग वगैरे पाहत असाल, तर आरूची तुम्ही ॲक्टिव्हिटी पाहिलीच असेल, खूप म्हणजे खूप जास्त ॲडव्हान्स आहे. तर त्याच्या मागे दिवसभर पळणं, त्याला व्यवस्थित सांभाळणं, प्रत्येक गोष्ट काय करतोय काय नाही, हे नाही ते नाही, आणि त्याच्या मागेच आहे ना माझं दिवसभर काही काही चालू असतं. कदाचित मला असं वाटतं त्याच्यामुळेच माझं वेट अजूनपर्यंत मेंटेन आहे, पुढे माहिती नाही, पण आतापर्यंत तरी आहे. तुम्हाला जर एक सांगायचं झालं तर माझं प्रेग्नेन्सीमध्ये वजन 64 किलो गेलं होतं, आणि ज्यावेळेस मी डिलिव्हरी करून वगैरे घरी म्हणजे डिलिव्हरी वगैरे होऊन घरी आले होते, त्यावेळेस माझं जवळजवळ 58 वजन होतं, आणि आता माझं रिसेंटली वजन आहे 43 किलो. तर अशी काहीशी होती माझी वेट लॉस जर्नी. बरेच लोक मला विचारतात की म्हणजे कसं काय तू केलं, म्हणजे रस्त्याने पण मला लोक लिटरली थांबवून वगैरे विचारतात की तू एवढी बारीक कशी, हा तुझा मुलगा आहे का, म्हणजे नाही का, जसं की तुम्हाला म्हटले खूप प्रश्न वगैरे विचारतात. तर म्हटलं चला आज आपण एक व्हिडिओ बनवावा, आणि सगळ्यांना जे आहे छान उत्तरं वगैरे म्हणजे भेटतील वगैरे, आणि आपल्या मार्फत जर कुणाला हेल्प झाली तर तेही होईल. तर हाच मोटिव्ह होता आजच्या व्हिडिओ बनवण्याचा. मला एक सांगायचं झालं तर डिलिव्हरी नंतर आहे ना माझ्या लाईफमध्ये खूप जास्त अप्स अँड डाऊन्स आले, कारण म्हणजे एक नवीन आई होणं हे तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी सगळ्या झेलाव्या लागतात, आणि त्यात पण फॅमिलीचा सपोर्ट नसताना थोडंसं अवघड असतं. पण ठीक आहे, आता सगळं व्यवस्थित आहे आणि खूप हॅपी आहोत. खूप छान फॅमिली वगैरे आहे आमची क्यूटची, आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट तर आहेच, तर असाच सपोर्ट आमच्याशी राहू द्या. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असे छान छान व्हिडिओ चॅनलवर येत असतात. आणि हो, तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट करून नक्कीच तुम्ही विचारू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे आपण इथे सेंड करूया. आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आणि चला बाय बाय, हॅपी पॅरेंटिंग.